नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी भूगोल प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूयात। स्वाध्यायाच्या नंतर तुम्हाला पाठामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात त्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। प्रश्न 1, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। आ, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे। ई, ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे। ई, ॲमेझॉन जगातील एक मोठी नदी आहे। या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही। उ, अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत। उ, अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे। प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। अ, भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा। 1, भारताच्या प्राकृतिक रचनेचे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 विभाग केले जातात। ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 प्राकृतिक विभाग केले जातात। यातील दुसरा भाग पाहूयात। भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे। याउलट ब्राझीलमध्ये उष्ण स्वरूपाचा वाळवंटी प्रदेश नाही। ब्राझीलमध्ये पर्वतीय प्रदेश नाही, मात्र भारतात उंच पर्वतीय प्रदेश आहेत। भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7000 मीटर ते 8000 मीटर आहे। याउलट ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 1000 मीटर ते 2000 मीटर आहे। भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात। याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत। भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात। असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत। पुढील प्रश्न, भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे, कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणे, मार्गदर्शक सूचना फलक उभारणे, नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे, राष्ट्रीय नदी संवर्धन योजना, गंगा कृती योजना, नमामि गंगे इत्यादी योजना नद्या पुनर्जीवित करण्यासाठी नियोजन। पुढील प्रश्न, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो। हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो। हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार होतो। हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे। उत्तर भारतीय मैदानाचे 2 भाग केले जातात। अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो। जगातील सर्वात मोठा असलेला सुंदरवन त्रिभुज प्रदेश या मैदानी प्रदेशात येतो। तर उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे। हे थरचे वाळवंट या नावाने ओळखले जाते। थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो। अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे। या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे। पुढील प्रश्न, पॅन्टानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागातील माटो ग्रासो द सुल या राज्यात पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे। पॅन्टानल प्रदेशातून पॅराग्वे व तिच्या उपनद्या वाहतात। या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी जमा होते। पॅन्टानल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते। मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती झाली आहे।
पुढील प्रश्न, भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी पर्वत भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. पश्चिम घाट अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो. उदाहरणार्थ, सावित्री, तेरेखोल या पश्चिम वाहिनी नद्या व गोदावरी, कृष्णा, कावेरी या पूर्व वाहिनी नद्या या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. विंध्य पर्वत हा नर्मदा नदी आणि गंगा नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. पुढील प्रश्न टिपा लिहा. ॲमेझॉन नदीचे खोरे. ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ 240 किलोमीटर होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनला आहे. पुढील टीप हिमालय या विषयावर लिहायचे आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालय पर्वत प्रणाली ही आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात हिमालय जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. अनेक समांतर पर्वतरांगा मिळून हिमालय पर्वत प्रणाली तयार होते. शिवालिक ही हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग असून सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगांकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमाद्री या रांगा आहेत. या पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे विभाग केले जातात. पुढील प्रश्न ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझील देशाला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारी प्रदेश आणि पूर्व किनारी प्रदेश असे 2 भाग केले जातात. उत्तरेकडील अमापा राज्यापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनारपट्टीला उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखले जाते. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा पूर्व किनारपट्टीचा किनारा म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन या ब्राझीलमधील सर्वात मोठ्या नदीसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराज्वा हे बेट ॲमेझॉन नदीच्या मुखाशी तयार झाले आहे. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या किनाऱ्यावरून वाहणारी साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. पुढील प्रश्न भारताचा द्वीपकल्पीय विभाग. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. भारतीय द्वीपकल्प विभागात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारी प्रदेशावर विंध्य, सातपुडा, महादेव आणि मैकल या पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांच्या दक्षिण दिशेला महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक पठारांचा विस्तीर्ण भूप्रदेश असून याला एकत्रितपणे दख्खनचे पठार असेही म्हटले जाते. भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. पुढील प्रश्न अजस्र कडा. अजस्र कडा हे ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे मुख्य वैशिष्ट्य असून क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. अजस्र कड्याच्या उताराचे स्वरूप आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे हा एक स्वतंत्र विभाग मानला जातो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे या कड्याच्या पलीकडच्या बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाला आहे.
या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागास अवर्षण चतुष्कोन असे म्हणतात. पुढील प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. कारण पाहूयात. ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. उदाहरणार्थ, ॲमेझॉन ही ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी ब्राझीलच्या पश्चिमेकडील अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते व उताराला अनुसरून ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून उगम पावणाऱ्या पॅराग्वे, पॅराना व उरुग्वे या नद्या ब्राझीलच्या नैऋत्येकडील भागातून वाहत जातात. पुढील प्रश्न, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. भारताचा पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून असून तो खडकाळ आहे. पश्चिम घाटातील अनेक डोंगरांच्या शाखा थेट पश्चिम किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरुंद आहे. भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून तो नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. पश्चिम किनाऱ्याला मिळणाऱ्या नद्या लहान असून तीव्र उतारामुळे त्यांचा प्रवेग जास्त असतो. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. पूर्व किनाऱ्याला मिळणाऱ्या नद्यांचा प्रवेग जमिनीच्या मंद उतारामुळे कमी होतो. पूर्व किनारपट्टीवर नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. परस्पर विरोधी भौगोलिक परिस्थितीमुळे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. पुढील प्रश्न, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. भारताचा पूर्व किनारा पूर्ववाहिनी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आहेत. भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासासाठी पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. पुढील प्रश्न, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. ॲमेझॉन खोऱ्याचा प्रदेश हा विषुववृत्तीय प्रदेशात समाविष्ट होत असून येथे उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, वर्षभर पाऊस, दलदल, रोगट हवामान यामुळे हा मैदानी प्रदेश मानवी वस्तीच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी जलप्रदूषण होते. गंगा नदीच्या सुपीक खोरी यामुळे या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. पुढील प्रश्न, अचूक गट ओळखा. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. मी इथे योग्य उत्तर लिहिलेलं आहे. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. पुढील प्रश्न, ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. जुरुका, झिंगू आणि अरागुआ. पुढील प्रश्न, भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. कर्नाटक, महाराष्ट्र आणि बुंदेलखंड.